परभणी तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणात 40 जण पोलिसांच्या ताब्यात, विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल, दंगलखोरांना शोधण्याचं काम सुरू. नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजे उमप यांची माहिती. परभणीत परिस्थिती नियंत्रणात, माथे फिरून संविधानाची विटंबना केल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून जाळपोळ, तर आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर. परभणीमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर जालन्यातही अलर्ट. आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहर बंदची हाक. संघटनांना शांतता पाळण्याचं आवाहन. शहर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखावी, प्रकाश आंबेडकरांचं आंदोलकांना आवाहन. संविधानाचा अपमान करणाऱ्यावर प्रशासनानं कठोर कारवाई करावी. आंदोलनामागे कोणी सूत्रधार आहे का तपासावं, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. परभणीतील प्रकार एका माथेफिरूनं केलाय, त्या माथेफिरूची कल्पना परभणीकरांनाही आहे. संविधान आपल्यासाठी सर्वोच्च आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा, गिरीश महाजनांचं परभणीकरांना आवाहन. समाजसेवा करतानाच संतोष देशमुखांचा जीव गेला. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या. बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे. दहशत करणाऱ्या लोकांना प्रशासन आणि नेत्यांकडून संरक्षण दिलं जातंय. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा निशाणा, तर संतोष देशमुखच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, सोळंकेंचं आश्वासन. बीडमध्ये व्यापाऱ्यांसह सामान्य लोकही दहशतीत. वाल्मिक कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणतोय, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा दावा. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण आणि परळीच्या अपहरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी. फडणवीसांशी चर्चा करणार असल्याची पंकजा मुंडेंची माहिती. 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, आदिवासी महिलांना फक्त सूट द्या, नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी. तर नितेश राणेंच्या मागणीबाबत पक्षातील नेते निर्णय घेतील, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेबाबत अफवांना बळी पडू नका, आदिती तटकरेंकडून ट्विट करत आवाहन. योजनेच्या निकषात कोणताही बदल झाला नाही, तटकरेंची माहिती. मस्साजोगमधील घटनेवर धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट. पोलिसांनी योग्य कारवाई करून दोषींना शासन करावं, या घटनेच्या आडून कुणीही राजकारण करू नये, धनंजय मुंडेंकडून पोस्ट करत आवाहन. मुंबईत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर धडक कारवाई. 2099 रिक्षा चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. वकील संघटनेचं मुख्य न्यायमूर्तींना पत्र. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील प्लास्टिकवरील बंदी मागे घेण्याची मागणी. ठाण्यातील माजीवाड्यात म्हाडा 7 मजली वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधणार. MMRE ग्रोथ हब अंतर्गत म्हाडाचा निर्णय. सोलापूरच्या कुर्डुवाडी शहरात 2.5 महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा. ग्रामस्थांच्या लेखी तक्रारीनंतरही दूषित पाणी पुरवठा. नागरिकांना अतिसार, जुलाब, उलट्यांचा त्रास होण्याची शक्यता. सोलापुरात रब्बीच्या पेरणीसाठी 15 जानेवारीपासून पाण्याचं आवर्तन सोडण्याची तयारी. 40 दिवस पाण्याचं आवर्तन सुरू राहणार. उजनी धरणात सध्या 120 TMC पाणी साठा शिल्लक. जळगावच्या नेरी गावात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल. पर्यावरणप्रेमीकडून संताप व्यक्त. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वृक्षतोडीची दखल घेण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यात अवैध सागवान लाकडाची तस्करी. संदल वेअर हाऊसवर छापा टाकून 3 लाखांचा सागवान जप्त. वन विभागाकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या लासलगावमधून श्रीलंकेसाठी कांद्याची निर्यात सुरू. कांद्याने भरलेला पहिला कंटेनर रवाना. श्रीलंकेनं आयात शुल्क कमी केल्यानं भारतीय कांद्याच्या निर्यातीला चालना. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कारखाने बंद पडल्यानं ऊसाच्या लागवडीत घट. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीला अवघा 1800 रुपये भाव. किमान 3,500 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण. सोयाबीनचे दर 300 रुपयांनी घसरल्यानं शेतकरी नाराज. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे सरासरी दर 4,000वर. सोयाबीन दरात अपेक्षित सुधारणा नसल्यानं आवक घटली. नांदेडमध्ये कापसाच्या दरात 1,000 रुपयांची घसरण. कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात. सांगलीच्या वारणा पट्ट्यात हवामान बदलामुळे भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून ड्रोनद्वारे पिकावर फवारणी. सांगलीच्या आटपाडी आणि कवठे महाकाळ तालुक्यात डाळिंबाच्या दरात उसळी. आवक कमी असल्यानं डाळिंबाला प्रति किलो 150 रुपयांचा दर.
भंडाऱ्यात भाजीपाल्याचे दर घसरले, बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं शेतकऱ्यांना कमी दरानं करावी लागते विक्री। धुळ्यात काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला, दुभत्या जनावरांचं थंडीपासून रक्षण करण्यासाठी मालकांची कसरत। सांगलीच्या शिरोळा तालुक्यातील हत्तेगाव वाकुर्डे बुद्रुक सिंचन तलावाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। आजच्या दरानं मोबदला आणि भूसंपादन दाखले द्या, शेतकऱ्यांची मागणी। सातारा जिल्हा परिषदेकडून बचत गटातील महिलांसाठी अभिनव उपक्रम, महिला बचत गटांना मत्स्य व्यवसायासाठी पाझर तलाव मिळालं। पाझर तलावामध्ये सुमारे 5 लाखांहून अधिक मत्स्यबीज सोडले। वाशिमच्या काळजळावा गावात दारूबंदीसाठी महिला एकवटल्या, दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची महिलांची मागणी। दारूबंदीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। धाराशिवमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, घटनेनंतर पालक आक्रमक, रास्ता रोकोचा इशारा। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित, नाशिकच्या येवला तहसील कार्यालयावर शिक्षण सेवकांचा मोर्चा। पुढच्या महिन्यात धुळे जिल्हा परिषद सदस्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होणार, जिल्हा परिषद सदस्यांकडून 6 महिने मुदतवाढ देण्याची मागणी। धुळ्यात युवा सेनेचा चावरा शाळेच्या मुख्याध्यापकाला घेराव, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या मुजोरी विरोधात युवा सेना आक्रमक, सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी।